नमस्कार मित्रांनो, मी तेजस्वी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, साधारण 10-10:30 झाले सकाळचे। आपल्याकडे ना भन्नाट प्लॅन आहे, आपण चाललोय व्हाळात, फॅमिली ट्रिप आहे। चला व्हाळात। तर बरीचशी मंडळी आहे। हा इकडे वीरेंद्र आहे, वीरा आहे, ए छोटीचं नाव काय त्या दिशा आहे, पूजा आहे, मावशी पण आहे, बरीच मंडळी आहे, छोटी गँग पण आहे। चला तर वरती चाललोय मोठ्या कोंडीत, कारण पाणी तर आपल्या व्हाळात आता नाही, फक्त त्या मोठ्या कोंडीत आहे, तिकडे चाललोय मस्तपैकी पोहायला। चला वरती जाऊन तुम्हाला दाखवतो मंडळी किती आहे ती। आधी वरती चला, उन्हातून या। सरळ चल व्हाळात ना, तू रस्तो बिस्तो बघू नको, सरळ व्हाळात ना वर। हे बघा, आता ना व्हाळात पण पाणी घ्यायला लागतंय प्यायला। वरती पाणी असेल पण गरम पण असतं पाणी बरंचसं, वाहत जरी असलं ना तरी गरम असतं बरंचसं, त्याच्यामुळे प्यायला एवढं भारी नाही, गरम पाणी पिऊ लागत गरमीतनं। तर हे बघा, इकडून पाणी वाहतंय बरंच, इकडे एकदम क्लीन पाणी आहे मस्तपैकी छान। आणि खाली कोंडीत ना आता वाहत नाही पाणी, त्याच्यामुळे ते थोडंसं असं हलकंसं काळं झालं आहे। तर इकडेच आता मस्तपैकी थांबूया। हे बघा, ही आपली एवढी मंडळी आहे, कविता आहे, आई पण आजली आहे, मावशी आहे, प्रिया आहे, वीरा आहे, सगळी मंडळी आहे। पाणी एवढा खास नाही, आपण हाय बराच आहे कोंडीत। आता पाणी ना साचलं बरंचसं, आता वाहतं पण झालं आहे। तर आज रेसिपी पावभाजी, आज संकष्टी असल्यामुळे पावभाजी मिळेल फक्त। तर हे काय ते बनवू देत पावभाजी। हे बघा, भाजी बिजी सगळी आणलेली आहे, आणि पाव पण आणलेले आहेत मरणाचं। पाव मरणाचे आणलेत, किती 80 पाव आहेत आपल्याकडे। आणि किती आपण आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 जण आहोत आपण। पाणी भरपूर आहे, फक्त कलर चेंज झाला, आता साचलं ना त्याच्यामुळे कलर चेंज झाला, बाकी पाणी चांगलं आहे एकदम। ही बघा, स्वरांश आहे एक आलेलो, तो बघा पटकन आंघोळ करून सुरुवात केला त्यांना। पोहता येता काय? जरा जरा येता ना, मग व्हाळात पाणी पण जरा जराच आहे, हे की नाही व्हाळात आणू नको, मजा करू का सुरुवात करतो डायरेक्ट। हे बघा, ही मंडळी सगळी आंघोळ करू गेली आहे, फक्त पेवक पाण्यात। हा एवढा पेवक येता ना, बस झाला एवढा येता ना बाप। बारक्या, कसा वाटता व्हाळात कसा वाटता? चांगला वाटता। मावशी तू पण जाते की आंघोळ करू? थंड आलं। इकडे सुरुवात केली रेसिपीसाठी। हा, कविता बटाटी धुवून येते तिकडून, वरती जा अजून ना, तर पाणी चांगलं आहे वरती। तर गॅस आणलाय, गॅसवरती कुकर लावूया, म्हणजे भाज्या शिजवायला लागतील, त्याच्यात भाज्या वगैरे आहेत सर्व। पावभाजी बनवाय सुसाडमध्ये। कोण बनवता पावभाजी? कविता। मग काय तर ठरवा कोणी, ता नंतर बनवा। तर इकडे बघताय, हा दगडाखाली खेकडा सापडलाय, आणि हा सडेरा खेकडा आहे। हा बघा, हा सड्यावरचा खेकडा आहे, हा व्हाळातला नाही। आता पाऊस चालू झाला ना की हे खेकडे सड्यावरती जाणार, पाऊसभर सड्यावर राहतात, कातळावरती। हे बघा, हे असे काय नाही काय कांड करीत बसतात। चलो हम चलते पाणी में, तो सोडून दे यायला, जाऊ देत दगडात सोडू यायला, तो पाण्यात नाही राहत जास्त, कडीला राहतो, दगडात सोडला बारक्या। काय काय कापलात? काय? अरे विसरून आलो, मटार फ्रोझन भेटले होते तिथे, मी बोललो दुसऱ्यांकडे बघतो, त्यांच्याकडे घेईन, पण नाही लक्षात। विदाउट मटर पावभाजी चलेगी हमको। गाजर टाकलाय, शिमला मिरची टाकली, फ्लॉवर टाकलाय, कोबी येणार हो, टमाटर बिमाटर येणार। कुकर चालू केला, मग ही भाजी ओके, बटाटे आहेत ते बरोबर। तरी बघा, बटाटे शिजलीत मस्तपैकी। तर आत्ता कुकरला लावायची आहे भाजी। हे बघा, भाजी कटिंग केलेली कुकरला लावूया, म्हणजे शिजेल। आणि कांदा बिंदा चॉपिंग बोर्ड आणलेला आहे। मावशेकने आहे एक इकडं काम दिलेलं आहे, कोथिंबीर साफ करूचा। कोथिंबीर साफ करून दुसरं काय आमच्याकडून होत नाही। नको करू आता, नको करू तुम्ही, आता आम्ही करणार, आम्ही बसून खाणार। हा, असलं हात काम असलं तर आम्ही हेल्प करणार। तर दोघांना मस्त पाण्यात खेळतात, आणि हो दांडका घेऊन काय शोधता इकडं ते काच माहिती। तर इकडे बघताय, हो बघा, एवढं कांदो कापून दिलं एकट्यान चिरून। तर चॉपर आता असाच हातात घेतला नाही, चॉपर ना कांदा मस्त, म्हणजे भरपूर जर कटिंग करायचं असेल ना, चिरायचं असेल तर हे बरं पडतं एकदम। पण थोडासा बारीक कट करून टाकावा लागतो। याच्यात भाज्या टाकल्यात कविताने सगळ्या,
कुकरमध्ये भाज्या टाकल्या सगळ्या शिजायला कविताने. तर झालं, भाज्या पण शिजल्या आपल्या. थोडासा काय नाही की कटिंग केलेलो की लगेच पावभाजी. काय वा, हा टोमॅटो टाक ह्याच्यात, ह्याच्यात टाक, नाही तर बारीक होता. ये देखो टोमॅटो की चटणी हो गई. तर काल ना चिकन बनवायचा प्लॅन होता इकडे व्हाळात. हा काय, तर आज होती संकष्टी, ती काय माहीत नव्हती. त्याच्यानंतर जसं समजलं संकष्टी आहे, प्लॅन कॅन्सल डायरेक्ट. मग पावभाजीवर आलो आम्ही. आता चिकन ना उद्या बनवू बीचवर, सध्या तरी पावभाजीवर. जबरदस्त आहे बघा. कशात काढायच्या भाजी बघा कसली झाली मॅश, एकदम सुसाटमध्ये. फक्त गरम झालंय मला. सगळी तयारी झाली आहे. हा टोमॅटो, कोथिंबीर, कांदा चिरलेला, हा बटाटा मॅश केला आहे आणि ह्याच्यामध्ये भाज्या सगळ्या. तर बटर ना विसरून आलो, फ्रीजमध्ये ठेवला. आणला ना बटर, तो फ्रीजमध्ये ठेवला. तो आता गेल्यानंतर एक चमचा खायचा त्याच्यानंतर. असा प्लॅन चालू होता दोघांचा, कविताचा आणि ताईचा. एकदमच बटर नव्हता म्हणायला नको ना, एक छोटा चमचा घरी जाऊन खाऊ मग वरून भाजी पावभाजी नंतर. चला मित्रांनो, हे टाकलंय तेल, खूप सारा चिरलेला कांदा, थोडंसं मीठ पण टाकलंय कांद्यात. तिकडे भाजीमध्ये मीठ टाकलंय, बटाटा शिजवला बटाट्यामध्ये मीठ टाकलंय. तर ही कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये शिमला मिरची आहे, लसूण आहे, मॅशरमध्ये बारीक केली म्हणून कांद्यामध्ये टाकली. आता हा टमाटर, टमाटर की टोमॅटो नेमका काय मराठीत? टोमॅटो. हां, हिंदीत टमाटर. ओके, आपण टोमॅटो टाकतो, आपण टमाटर नाही टाकत. मसाले टाकूया. ही हळद, मिरची पावडर, गरम मसाला. तर हा पावभाजी मसाला. मटार विसरून आलो आपण आणि बटर, दोन गोष्टी आपण विसरून आलो. आणि तिसरी गोष्ट विसरली की ताई? काय नाही ना, दोनच गोष्टी विसरलो आपण. हा सगळा माल रेडी झाला आहे. आता टाकूया बटाटा आणि भाज्या. हा बटाटा आला. अरे बटाट्याची भाजी पण भारी होते त्याच्यात, नाद खुळाच. हा बटाटा वाशिलो ना, मावशी म्हणता वाशिलो. पावभाजीचो सुगंध इलो. ही भाजी मॅश केलेली सगळी. ओके. हे पावभाजीचा प्लॅन कोणाचा होता? ताईचा. हां ताईचा. मी पनीर म्हटला होता पण नको पनीर. पावभाजीवरच आम्ही येऊन थांबलो. मग मिसळवर थांबलो असतो पण कडधान्य आमच्याकडे नव्हतं भिजत घातलेलं. आजच खुळा. ही बघ आता थोड्याच वेळात टोपभर पावभाजी रेडी होणार. फक्त जरा शिजू देत, अजून शिजू दे ना, म्हणजे मसाले शिजू देत, म्हणजे त्यांना टेस्ट अशी खतरनाक अशी छान. हे थोडंसं मीठ टाकूया, एक अर्धा लिंबू पिळूया. चला आता हे बघतील थोड्याच वेळात आपली पावभाजी रेडी होईल. ए पोहायला होतं की हात नको टेकू. बघ पोहता येतं काय, पोहता येतंय बघ, येतं. हा मग जा पोहत, जा पोहत तिकडे जा. मी हाय हो. बाबूला ट्यूब दिली आहे पोहायला, ती बघा दिशाची. जा पुढे अजून पोहून ये. हात काढ बाहेर, हात बाहेर काढ. हा बघ पेऊन बघ आता. जा तिकडे जा
जा आता पेवत जा, आता बुडणार नाही तू. जा जा. कसा वाटता? गोल गोल फिरत ना. हे बघा एवढं पाणी शिल्लक आहे अजून. तर साधारण 25 दिवस बाकी आहेत मेचे अजून. तर अजून कमरपर्यंत कमी होईल, पण बऱ्यापैकी पाणी आहे. आता व्हायचं फक्त बंद झालंय आणि अजून थोडे दिवस गेले ना, 5-6 दिवस अजून काळं पाणी होईल. तरी बऱ्यापैकी चांगलं आहे, एकदम क्लीन आहे. फक्त गडूळ होतं लगेच, पण मजा येते. भारी वाटतं उन्हातून. बाहेर ऊन पण खूप आहे, गरम पण खूप होतं, त्याच्यामुळे पाण्यातच बेस्ट एकदम. कसं वाटतं? चांगला चांगला वाटतं. समजतं सगळं ना? हा. मम्मी बरोबर मराठीच बोलतो. हा हा. ट्यूब घेऊन आले दिशाई बघा, मस्त पोहायला होते. नाही तर पाणी इथे बरंच डीप आहे, माझ्या गळ्यापर्यंत पाणी आहे इकडे. तर हे बघा एवढे सारे पाव आणलेत. इकडे पावभाजी. ही आमची मंडई अशी काही ना काही बसली आहे. हो बघा, हो छोटो पंटर बसलो, बाबू बसलो. आता आम्ही वाट बघतो भाजी केव्हा देतात, होय ना. आणि पाव. तू खातो पावभाजी की नाही? खातो. तू खाता? आता बसतो आम्ही काही भेटत तिकडं. चल कर सुरुवात. केला ना अगोदरच वाटतं, बरोबर हा. भाजी घेऊया. कसं माहिती आहे, मंडई आमची जास्त आणि इथं जागा अशी बसूक नाही, एकदम गोल, त्याच्यामुळे अशी लाईनीतच बसलेलो. पाव हे बघा किती आणले. हे बघा अशी मंडई बसली आहे. बारक्या तो बिन भाजीचो पाव खाता. बारक्या आमचो सुको पाव ते का आवडत नाही, सुकोच पाव खाता तो डायरेक्ट. चला या मित्रांनो, पावभाजी खाऊया आपण पण. तर मित्रांनो पावभाजी खाल्ली आहे मस्तपैकी. साधारण 5 पाव खाल्ले, पण भारी वाटतं इकडे जंगलात. ही मंडई परत पाण्यात उतरली. आता काय खरा नाही, आता 2 तास परत बाहेर येत नसतं. मगाशी अंघोळ गेली, आता बस झाली. भिजायला होतं सारखं सारखं. चला मित्रांनो, बहुतेक मंडई बाहेर काढलेली हो, पण वीरेंद्र आणि प्रणाली ए चला चला जाऊया. अजून पोहते. इकडे स्वराने चेंज केला. ए कसा वाटला? मजा वाटली? परत चालला की काय? कुठे? एकच गेला. डबल डबल पातळ घ्यायचा दगड, पातळ असतो ना तसा. तू मारतोस फक्त. नाही बाबू. हा बघा अर्ध्या लग्नाचा वराड होता. अजून मंडई बाकीच आहे पाटी ती बघा. कोण पण झाली लाल लाल आंघोळ करून, पण आता पाणी क्लिअर व्हायला लागलंय. ए प्रणाली मजा आली? चलो चला. तर मित्रांनो 3 वाजून गेले, 3:30 झाले जवळजवळ. ही मंडई पण अजून दगडीच मारताय पाण्यात. आता कल्टी मारूया. भारी वाटला पण. तर पाणी आता अजून थोड्या दिवसानंतर चांगलं नाही भेटणार, आता आटेल बहुतेक. पण व्हाळात आपल्या पाणी असतं बऱ्यापैकी. नेक्स्ट पाऊस पडेपर्यंत व्हाळात तिकडे तिकडे पाणी असतं. म्हणजे प्राण्यांना तरी पाणी असतंच असतं. आपण ढो उपसले तरी पाणी असतंच असतं. अजून पण पाणी वरून चालू आहे. त्या दिवशी आपण गेलो होतो ना, बघितलं. तर असं चालू होतो. वीरेंद्रला इथे पोहायचं होतं. आता पोहायला हाच डो फक्त शिल्लक होता, एकदम चांगला म्हणायला. तर बीचवरती जायचा प्लॅन आहे, तो उद्या वगैरे बघू. आता सध्या तरी आम्ही सगळी मंडई सामान वगैरे सगळं घेतो आणि कल्टी मारतोय. कचरा वगैरे जाळला, प्लेट वगैरे सगळ्या जाळल्या कविताने मगाशी. तर आता कल्टी मारतोय पटापट. हा व्हिडिओ इथेच एंड करूया. आता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला वरती एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.